चला, महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असे कागदपत्रामध्ये बदल झालेला आहे आणि तो कागदपत्र आहे, जर तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला नसेल, राशन कार्ड नसेल आणि जर तुम्हाला हे दोन्हीही तुमच्याकडे नसतील, म्हणजे बघा कोणाकोणाला सूट देण्यात आलेली आहे, ज्यांच्याकडे उत्पन्नाचा दाखला आहे त्याने तो अपलोड करायचा, परंतु काही कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला नाही, मग त्यांना पिवळा आणि केशरी राशन कार्ड वाल्यांना उत्पन्नाचा दाखला नसेल तर तुम्हाला ते एक राशन कार्ड अपलोड करायचं आहे। पण जर तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला पण नाही आणि राशन कार्ड पण नाही, परंतु तुमचं उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जर आत दाखवायचं आहे, म्हणजे तुमचं उत्पन्न 2.5 लाख असेल तरच त्या महिला भगिनींना या योजनेचा लाभ होणार आहे। मग अशा महिलांसाठी या ठिकाणी काल पाहिलं होतं तुम्ही, देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की तुम्ही सेल्फ या ठिकाणी म्हणजे स्वतःचं स्वयं घोषणापत्र सुद्धा तुम्ही देऊ शकता। हे मी माझ्या मनानं सांगत नाहीये। बघा, सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे अगोदर आभार मानतो, कारण तुमच्या सर्वांमुळे आपल्या सर्वांच्या लाडक्या या युट्यूब फॅमिलीचे विश्व मराठी ऍप्लिकेशनचे, त्यासोबत विश्व भरारी नावाचं एक ऍप्लिकेशन आहे आपलं शालेय स्पर्धा परीक्षेचं, शालेय स्पर्धा परीक्षा युट्यूब चॅनल आणि शिवव्याख्याते प्राध्यापक सतीश देवराज शिंदे पाटील हे युट्यूब चॅनल आहे आपलं आहे, जे महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांना शालेय स्पर्धा परीक्षा असेल, युट्यूब या ठिकाणी एमपीएससी असेल, या ठिकाणी राज्यसेवा, कंबाईन, ग्रुप बी, ग्रुप सी, पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक लिपिक, एसएससी, जीडी, रेल्वे सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आपलं हे चॅनल महत्त्वाचं या ठिकाणी टीचिंग करते, माहिती देते, विद्यार्थ्यांना वेगवेगळे कोर्सेस आहेत। त्या संदर्भात तुम्ही 200 या ठिकाणी के म्हणजे 2 लाख सबस्क्रायबर केले, त्याबद्दल मी तुमचे सर्वांचे आभार मानतो, तुम्हाला धन्यवाद देतो। चला, मग आता आपण बघणार आहोत की महाराष्ट्र राज्यात लाडकी बहीण मुख्यमंत्री योजना आपण सुरू या ठिकाणी सरकारने केलेली आहे। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, याच्या संदर्भात आता मी माझ्या मनानं गप्पा हाणणार नाही, अगोदर तुम्हाला व्हिडिओ दाखवतो। काही लोक नवीन आलेले असतात, बाळांनो, मी दादांनो, तुम्हाला माता भगिनींनो हात जोडून विनंती करतो की माझा व्हिडिओ हा कधीच तुम्हाला छोटा बघायचा असेल तर माझ्या व्हिडिओवर तुम्ही यायचं नाही। माझा व्हिडिओ हा तळागाळातील माता भगिनींना, ज्याला वाचता लिहिता येते त्यांना तर समजेलच, पण ज्यांना काही वाचता लिहिता येत नाही त्यांना ऐकून तरी त्या ठिकाणी दुसऱ्याकडे बसून ते फॉर्म भरून घेऊ शकतात, अशा लोकांसाठी माझा व्हिडिओ मी पहिलाच या ठिकाणी थोडासा या ठिकाणी लांब म्हणजे मोठा करत असतो। बघा, आता ही एक योजना आहे, पहिली समजून घ्या काय आहे। एक मिनिट पहिले काय म्हणले हे बघूया। एक सेकंद, एकच सेकंद, आवाज थोडासा येत नाहीये मला, थोडस पहिले ते आवाज बघू द्या त्यांच्यावाला, कारण आहे असो, एक सेकंद। काय हरकत नाही। या व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल की मुख्यमंत्री आपले देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे, अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघून घ्या, की तुम्हाला घोषणापत्र या ठिकाणी द्यायचं आहे। मग घोषणापत्र देण्यासाठी नेमकं कशा पद्धतीचं घोषणापत्र द्यायचं, काय करायचं, कशा पद्धतीनं तुम्हाला घोषणापत्र या ठिकाणी द्यावं लागणार आहे। एक मिनिट, थोडासा याचा आवाज येत नाही बरं, काही हरकत नाहीये। चला, हे तुम्हाला माहिती आहे का, त्यांनी घोषणापत्र द्यायला सांगितलं, हे माहित असेल तर एकदा मला पटकन क्लिअर करा, म्हणजे घोषणापत्र कसं भरायचं, काय भरायचं, हे सगळं या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे। पटकन या ठिकाणी एकदा मला सांगून टाका की हा सर, बघा मग आता घोषणापत्र या ठिकाणी कशा पद्धतीनं भरायचं, बघा स्वयं घोषणापत्र या ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहे। हे आहे स्वयं घोषणापत्र। हे स्वयं घोषणापत्र कशा पद्धतीनं द्यायचं, कशा पद्धतीनं नाही द्यायचं, कशा पद्धतीत काय काय लिहायचं, हे स्वयं घोषणापत्र आपल्या चॅनलच्या, मी तुम्हाला आपलं जे टेलिग्राम चॅनल दिलेलं आहे त्या टेलिग्राम चॅनलवर, आपल्या युट्यूब चॅनलवर हे मी तुम्हाला देणार आहे। याचा स्क्रीनशॉट काढायचा, त्याची झेरॉक्स काढायची आणि मी सांगतो तसं व्यवस्थित लिहून घ्यायचं, व्यवस्थित भरून घ्यायचं। हे कोणा भरायचं लक्षात ठेवा, ज्यांच्याकडं पिवळे, लक्षात ठेवा, किंवा केशरी राशन कार्ड नाही, लक्षात ठेवा मी काय सांगतो बघा, ज्यांच्याकडे पिवळे किंवा केशरी राशन कार्ड नाही, ज्यांच्याकडे उत्पन्नाचा दाखला तहसील मधला तहसीलदाराचा नाही, ज्यांच्याकडे बघा हे 2 गोष्टी ज्यांच्याकडे नाहीत त्याच महिला भगिनींनी हे स्वयं प्रमाणपत्र, स्वयं घोषणा प्रमाणपत्र द्यायचं आहे।
बर, मग हे स्वयं घोषणा प्रमाणपत्र कशा पद्धतीने द्यायचं थोडस आता इकडे लक्षात ठेवा. ओके, अगोदर मी तुम्हाला सांगितलं होतं स्वयं घोषणापत्र उपलब्ध झालं नव्हतं, त्यामुळे मी म्हणलं हाताने लिहूनही तुम्ही साईन मारून देऊ शकता, पण आता ऑलरेडी हे आपल्याला उपलब्ध झालेलं आहे. त्यामुळं कसं लिहायचं आता थोडस इकडे लक्षात ठेवा. बघा इथं दिलेलं आहे स्वयं घोषणा प्रमाणपत्र. स्वयं घोषणा प्रमाणपत्र बघा, तुम्ही जर पती, तुम्हाला दोनच ऑप्शन दिले तिथं, पती किंवा वडील, तुम्ही कोणाच्या नावानं फॉर्म भरता तसं. ओके, आता पतीच्या नावानं भरत असाल पहिले इथं नाव लिहा. फॉर एक्झाम्पल इथं नाव आहे माधुरी बघा संतोष पवार. आता माधुरी संतोष पवार हे समजा ही महिला पत्नीच्या नावानं पतीच्या नावानं जर राशन म्हणजे स्वयं घोषणा लिहित असत तर हिनं कसं लिहायचं लक्षात ठेवा. माधुरी संतोष पवार श्री, बघा श्री संतोष समजा रामराव पवार हे त्या पतीचं नाव, त्याच्या वडिलांचं त्यांचं, यांचा लक्षात ठेवा. इथं काय द्यायचं, मी यांची पत्नी. ओके, हे याला क्लिक करायचं. ओके, टिक करायचं. यांची पत्नी. वय काय आहे तुमचं, जे काय वय असेल समजा तुमचं, आता समजा वय आहे 25 वर्ष, आपल्याला 21 ते 65 मध्ये पाहिजे. व्यवसाय काय आहे, गृहिणी आहेत तुम्ही समजा. फॉर एक्झाम्पल राहणार तुमचं गाव कोणतं आहे, समजा तुमचं एखादं खेडगाव असेल वाडेगाव, समजा तुमचा इथं तालुका जो असो तो टाका, कोणताही टाका. फॉर एक्झाम्पल आता मी फुलंब्री टाकतो. जिल्हा कोणता आहे हो, छत्रपती संभाजीनगर. ओके, याद्वारे घोषित करते, बघा करते की माझे सर्व साधनापासून, आता तुम्हाला 1 वर्षाचं द्यायला सांगितलं किंवा 3 वर्षाचं लिहिलं तरी चालते. मग तुम्ही 1 वर्षाचं लिहिणार का 3 वर्षाचं, तर आपल्याला 1 वर्षाचं द्यायचं आहे. वार्षिक उत्पन्न खालील प्रमाणे आहे. उत्पन्नाचे हे बघा तुम्हाला साधनं दिलेले, तुम्हाला स्क्रीन दिसते का ओके मध्ये, स्क्रीन ओके दिसते का. हे घोषणापत्र कुठून आणलं याच्यापेक्षा काय लिहायचं हे समजून घ्या ना दादा. ओ राजप्रताप दादा, हे कुठूनही आणू म्या, तुम्हाला याचं काही महत्व आहे का. हातानं लिहिल्या तुमच्याकडे असेल तर ते मला पाठवा, म्हणजे मग मी ते तुम्हाला देतो. तुम्ही हे असंच आहे आपलं. अहो तुम्हाला फक्त लिहायची मतलब आहे, तुम्हाला बाकी काय गोष्टीशी काय घेणं देणं आहे. नाही तर मग एक काम करा, तुम्ही तुमचं युट्यूब चॅनल खोला, तुम्ही त्याच्यावर टाका. आम्ही सांगायला लागलोय फक्त समजून घ्या दादा कुठून आणलं. हे स्वयं घोषणापत्र ऑलरेडी उत्पन्नाच्या दाखल्याला असते, माहित नाही ना आपल्याला इतके दिवस, माहितच नाही कुठून आणलं ते. चला बघा, मग आता तुम्हाला उत्पन्न कशापासून मिळते. जर तुम्ही शेतकरी असाल तर शेतीपासून, म्हणजे तुम्ही म्हणजे तुमचे पती, आणि तर वडील असतील तर वडील. ओके, कृषी असेल जर तुमच्या घरी काही कृषीचा उद्योग असेल तर, दुग्ध व्यवसाय असेल, शेतमजुरी, काही माता भगिनी शेतमजुरी करतात, त्यांचं कुटुंब शेतमजुरी करते, त्यांच्यातून अन्य काही मजुरी असेल समजा. फॉर एक्झाम्पल गवंडी काम करणारे, मिस्त्री लोक, एखाद्या दुकानावर काम करणारे, अन्य व्यवसाय किंवा उद्योगधंदा तुम्हाला ज्याच्यातून तुम्ही बघा कशात मोडता. शेती व्यतिरिक्त अन्य स्थावर मालमत्तेपासून मिळणारे उत्पन्न, फॉर एक्झाम्पल तुमची प्लॉटिंग आहे वगैरे 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 काही आहे. ओके, बघा नोकरी, सेवानिवृत्ती, मानधन इत्यादी मासिक उत्पन्नातून वार्षिक उत्पन्न. आता हे तुम्हाला लिहायचंच नाही, कारण हे ज्यांच्याकडे नोकरी आहे त्यांना हे मिळणारच नाही. त्यामुळे हा कॉलम ज्यांच्या घरी पेन्शन धारक कोणीतरी आहे किंवा ज्यांच्या कुटुंबामधलं कोणीतरी नोकरीला आहे त्यांना मिळणार नाही. अन्य उत्पन्नाच्या साधनापासून मिळणारे उत्पन्न. आता जनरली अन्य उत्पन्नाच्या साधनापासूनही तुम्ही लिहू नका, याच्यापैकी जे एखादं शोधा. बघा जनरली काय असते, एक तर शेती असेल तुमच्याकडं, नाही तर दुसरा महत्वाचा मुद्दा तुमच्याकडे काय असेल, तुमच्याकडे एखादा व्यवसाय असेल, नाही तर तुम्ही मोलमजुरी करत असाल, एवढंच. बघा आता 2023चं उत्पन्न आपल्याला चालत नाही, 22-23चं, 23-24चंही नाही, तर तुम्हाला 24-25 म्हणजे चालू वर्षाचं आर्थिक उत्पन्न द्यायचं आहे. उत्पन्नाचं साधन थोडक्यात माहिती द्यायची. मग तुम्ही शेती काम करता का, तुम्ही व्यवसाय करता का, तुम्ही मजुरी करता, जे काय असेल ते उत्पन्न हे तुम्हाला इथं टाकताना टाकसाल, नाही तर 3 लाख उत्पन्न नाही पाहिजे. उत्पन्न पाहिजे 2.5 लाखाच्या आत, लक्षात ठेवा. ओके, त्याच्या आत पाहिजे, म्हणजे 2.5 लाखाच्या आत भरा. जर तुम्ही कोणाचं भरून देत असाल दादांनो तर आत भरा. हात जोडून विनंती, एकदा लाईक करा. हो तुमच्यासाठी हे कुठून शोधून आणावं लागतं माझं मला माहिती आहे. जरा असं लाईक करत चला, जरा जाऊ द्या जरा खेड्यापाड्यापर्यंत. एवढं तुम्ही भरलं की मग तुमच्याकडे पुन्हा वरती येते स्वयं घोषणा प्रमाणपत्र. बघा प्रपत्र अ, हे पुन्हा तुम्हाला भरायचं आहे. या ठिकाणी तुमचा फोटो लावायचा आहे, लक्षात ठेवा. या ठिकाणी तुमचा फोटो लावायचा आहे. इथं मात्र एक गोष्ट आता थोडीशी एक्स्ट्रा सांगितलेली आहे. ओके साहेब, घराचा टॅक्स आयकर भरता का सर, आयकर भरता का, इन्कम टॅक्स भरत असाल तर बघा आता इथं तसंच लिहायचं. काय नाव लिहिलं होतं आपण, माधुरी संतोष पवार. बघा इथं नाव लिहिलं होतं माधुरी, सेम तसंच
ज्या मुलींचं लग्न नाही झालं त्या वडिलाच्या नावानं, माधुरी संतोष पवार, श्री संतोष रामराव, हे नाव काल्पनिक आहे बरं का, नाही ते एखाद्या माझंच नाव घेतलं का काय सर. ओके, यांची काय पत्नी, वय किती आहे, किती लिखलं 25, इथं आधार क्रमांक टाकायचा, तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे. तुमचा व्यवसाय आताच बघितला आपण, व्यवसाय काय आहे, गृहिणी. ओके, आणि हे जो पत्ता आहे, पत्ता हा आधार कार्ड नुसारच लिहा बरं का, आधार कार्डानुसारच पत्ता लिहा, कारण तुम्ही तिथं आधार कार्ड लिहित आहात. आधार कार्ड नुसार हाही पत्ता आधार कार्ड नुसारच लिहायचा आणि हाही पत्ता आधार कार्ड नुसारच लिहायचा. कारण आहे त्याच्या मागं, कारण तुमच्याकडे रेशन कार्ड नाही, रेशन कार्ड नाही म्हणजे तुम्हाला असाच पत्ता आधार कार्ड नुसार या ठिकाणी द्यायचा आहे. याद्वारे घोषित करतो किंवा करते की वरील सर्व माहिती माझ्या बघा व्यक्तिगत माहिती व समजुतीनुसार खरी आहे. सदर माहिती खोटी आढळून आल्यास भारतीय दंड संहिता 199 व 200 अन्वय तुम्हाला तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते बरं का. खोटी माहिती नाही भरायची, जी येतीच लिहा बाबा, खोटी नका लिहू. खटला भरला जाईल व त्यानुसार मी शिक्षेस पात्र राहील याची मला पूर्ण जाणीव आहे. ठिकाण मग आता जे आधार कार्डवर तेच लिहायचं. फॉर एक्झाम्पल तुम्ही कुठून फॉर्म भरलाय, वाडेगाव, मग वाडेगाव असल्या. दिनांक कोणता दिनांक आहे तुमचा, आजचा तारीख किती आहे, फॉर एक्झाम्पल आजची तारीख आहे 9. ओके, मग 9/7 बरोबर आहे ना, 9/7/2024. बघा, स्वयं घोषणा प्रमाणपत्र लिहून देणाऱ्यानं इथं सही मारायची. समजा काय नाव आहे, नवऱ्याला नाही मारायला लावायची, तुम्ही लिहायची. ओके, समजा माधुरी पवार. ओके, वडिलांना मारायला लावायची नाही सही. ज्यांच्या नावानं घोषणापत्र आहे त्यांचं इथं मोबाईल नंबर लिहायचा, जो असेल समजा तुमचा तो 453 जे काय असेल ते. ओके, हे घोषणा प्रमाणपत्र तुम्हाला भरायचं आहे. आणि हे घोषणा प्रमाणपत्र जर तुम्ही भरलं त्याच्यानंतर मग तुम्हाला हे अपलोड कुठं करायचं हा एक महत्वाचा मुद्दा आहे ना, आहे का नाही. आता हे लिहिलं, आता बघा या ऍप मध्ये चेंजेस होणार आहे, काळजी करू नका. बघा ऍप मध्ये चेंजेस होणार आहे. हे हे अपलोड कुठं करायचं सर, शिंदे सर, अपलोड कुठं करायचं, बघा इथं करायचं. उत्पन्न प्रमाणपत्र पिवळे किंवा केशरी राशन कार्ड याचा फोटो काढून इथं अपलोड करायचं. हा, एवढी माहिती मी दिली दादांनो. आता याच्यातली माहिती तुम्ही थोडीशी शोधा. निवळच मी सांगतोय म्हणून निवळच माझ्याच भरोश्यावर बसायचं नाही, थोडीशी माहिती तुम्ही सुद्धा शोधा, तुम्ही सुद्धा ती माहिती लोकांपर्यंत पोहोचवत चला. आणि तुम्हाला धन्यवाद देतो. तुमच्यामुळं माझे तमाम महाराष्ट्रातील MPSC करणारे ग्रामसेवक, तलाठी, आरोग्य सेवक, सरळ सेवा, TCS, IBPS करणारे विद्यार्थी बांधव, विद्यार्थिनी, तुम्ही सर्व पालक वर्ग, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं मी या ठिकाणी 2 लाख सबस्क्रायबरच्या पुढे निघून गेलो. 200K या ठिकाणी चॅनलचे आपले सबस्क्रायबर झाले. हे चॅनल तुमच्या घरातील विद्यार्थ्यांना नोकरी विषयक मार्गदर्शन करण्यासाठी बनवलेलं आहे. माझा अजून एक चॅनल आहे शालेय स्पर्धा परीक्षा नावाचं. कृपया तुमच्या घरातील नवोदयची तयारी करणार, तुमच्या घरातील स्कॉलरशिपची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे शालेय स्पर्धा परीक्षा नावाचं मयुरी शिंदे नावाचं चॅनल आहे, तेही सबस्क्राईब करायला लावा आणि जास्तीत जास्त लोकांना सांगा. माझे दोन्ही चॅनल त्याचे ॲप दिलेले आहेत, त्याच्यावर अनेक प्रकारच्या या ठिकाणच्या स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात या ठिकाणी महत्त्वपूर्ण अशा बॅचेस येतं, कोर्सेस येतं. कारण आहे त्याचं की आपलं लेकरू सर्व्हिसला लागलं पाहिजे, हे फार महत्त्वाचं आहे. आता मला दादाने का प्रश्न विचारला, सर याच्यावर फोटो कोणाचा पाहिजे. बघा आता मी अगोदर सांगितलं, म्हणजे तुम्ही काय करता माहिती का, तुम्ही आता थोडंसं लेट होता जॉईन. बघा फोटो कोणाचा टाकायचा, ज्यांचं नाव आहे माधुरीचाच फोटो इथं लावायचा. तुम्ही ज्यांच्या नावानं देताय त्यांचाच फोटो लावा. म्हणून तुम्हाला विनंती आहे, मी तुम्हाला लाईक यासाठी करायला लावतो का त्या लाईकमुळं काही मला फायदा होत नाही का, मला एका लाईकचे 2-4 करोड मिळत नाहीत. फक्त एवढीच विनंती की लाईक केल्यामुळं गोरगरिबांपर्यंत हे पोहोचतंय. घोषणापत्र समजलं असेल तर एकदा मला थंब दाखवा. कृपा करून सर्वांनी एकदा मला थंब दाखवा. सर घोषणापत्र आम्हाला समजलं. हे घोषणापत्र कुठं काढायचं मी तुमच्या समोर लगेच टेलिग्राम चॅनलला टाकून देतो घोषणापत्र. बघा लगेच टेलिग्राम चॅनलला घोषणापत्र टाकून देऊ शकतो. हे घोषणापत्र सरकारी नसते, फक्त हे आपला जो फॉर्म असतो ना त्या फॉर्मच्या पाठीमागे जे घोषणापत्र असते तेच मी तुम्हाला समजावून सांगत आहे. नाही तर पुन्हा म्हणसाल हे तुम्हाला सरकारनं दिलं का, हे तुम्हाला लाडक्या बहीण योजनेच्या संदर्भात आलेलं आहे का. आता माझी जर तिथं ओळख असती तर मी आज सगळ्यात यायला अटी सांगितल्या असत्या, मी आज त्याला सगळं समजावून सांगितलं असतं की बाबा इथं परेशान्या व्हायला लागल्या लोकांच्या, आहे का नाही. त्यामुळे कृपा करून सगळ्यांना विनंती आहे. ओके चला मी टाकलेलं आहे बघा हे स्वयं, एक मिनिट हे स्वयं घोषणापत्र, एक मिनिट भरून द्या. ओके चला धन्यवाद. सर्वांना माझी विनंती आहे की हे गरजू महिलेपर्यंत त्या ठिकाणी बांधवांपर्यंत पोहोचवा. चला एकदा पटकन लाईक करा. जाता जाता फक्त एक लाईक हे गोरगरिबांपर्यंत योजना पोहोचणार. धन्यवाद. थँक्यू.